दृश्य आपण सध्या पाहतोय मुलुंडमधून खरं तर उद्धव ठाकरे हे बोलत होते। एकीकडे आपण पाहतोय सागर बंगल्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही नेते आहेत, ते भेट घेत आहेत। मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। यामध्ये मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे यांच्यासह अनेक नेते खरं तर पोहोचलेले आहेत। त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत ही भेट असल्याची खरं तर प्राथमिक माहिती मिळते, मात्र त्याशिवाय या बैठकीमध्ये काय होतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। कारण मागील अनेक दिवसांपासून खरं तर राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेल्या होत्या, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची जवळीक ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची। त्यासोबतच सामनाच्या अग्रलेखातून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे त्या अनुषंगानं राजकीय वर्तुळात या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, महत्त्वाचे नेते हे सध्या सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं काय घडतंय? बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांचा सागरला लागून मेघदूत बंगला आहे, त्या ठिकाणी खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख नेते जे आहेत ते आलेले आहेत। बैठक जी आहे ती संपलेली आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक जे आहे ते दादर येथे बनतंय आणि या स्मारका संदर्भातली चर्चा जी आहे ती या तिन्ही नेत्यांनी अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत केलेली आहे। आणि आता थोड्याच वेळात हे तिन्ही नेते म्हणजे मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे आणि सुभाष देसाई तिन्ही प्रमुख नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून आता बाहेर आलेले आहेत। माध्यमांशी ते बोलणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। मात्र आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांचं सातत्याने कौतुक केलं जातंय। मग ते सामनामधून असलेले कौतुक असेल, त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करण्यासंदर्भात। त्यानंतर वरुण सरदेसाई भेटले होते, त्यानंतर आदित्य ठाकरे भेटले होते आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हे तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या या निवासस्थानी आलेले आहेत। बैठक झालेली आहे। मात्र ही बैठक फक्त स्मारकासंदर्भात होती की आणखी काही घडामोडी पडद्यामध्ये घडतायत का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। त्याचं मुख्य कारण म्हणजे मागील काही दिवसापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत्या आणि त्याचमुळे कुठेतरी भाजपची जवळीक जी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत वाढली का। दानवे साहेब भेट कशामध्ये होती? आपण जर बघितलं असाल तर हे प्रमुख नेते जे खऱ्या अर्थानं आता भेटून घेतलेले आहेत, माध्यमांशी बोलणं त्यांनी टाळलेलं आहे। मिलिंद नार्वेकर आहेत, त्यानंतर सुभाष देसाई आहेत, माध्यमांशी त्यांनी खरं तर बोलणं टाळलेलं आहे। मात्र ही भेट आहे यामागे काहीतरी राजकीय गणित नक्कीच असणार आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने भाजप आणि ठाकरेंची जवळ वाढत चालली आहे, विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंची जवळ वाढत चालली आहे, त्यामुळे आजच्या भेटीला देखील तितकंच महत्त्व प्राप्त झालंय। आपण बघितलं असेल सकाळी देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते, त्यानंतर आता मिलिंद नार्वेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि दानवे हे या ठिकाणी आलेले आणि त्यांनी चर्चा केली। त्यामुळे अर्थातच आजचा दिवस हा इतका महत्त्वाचा आहे कारण राजकीय घडामोडी अनेक घडतायत। देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत, देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची भेट घेत, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी देखील ह्या भेटी गाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। हो, नक्कीच सुशांत, आपण खरं तर मागील अनेक दिवसांपासून पाहतोय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती। त्यानंतर सामनाच्या अग्रलेखातून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर हे महत्त्वाचे नेते सध्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। नक्कीच यामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चांना उधाण आल्याचं बघायला मिळत आहे। अगदी बरोबर आहे। मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो कारण देवेंद्र फडणवीस यांचं हेच मेघदूत आणि सागर निवासस्थान आहे, ज्या ठिकाणी आजवर अनेक राजकीय घडामोडी घडल्या। म्हणजे आपण जर बघितलं असेल तर उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळी सत्ता समीकरण झालं तर याच सागर या निवासस्थानावरून अनेक राजकीय खलबतं जी आहे ती झाली होती आणि त्यानंतर आता महत्त्वाच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या कुठेतरी सुरू आहेत पुन्हा एकदा। त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे नाराज असताना दुसरीकडे या भेटीगाठी अर्थात मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सहकारी आहेत आणि उद्धव ठाकरे जे सांगतील ते मिलिंद नार्वेकर ऐकतात। त्यामुळे उद्धव ठाकरेंचा काही निरोप मिलिंद नार्वेकर घेऊन आलेत का, येत्या काळात काही नवी समीकरणं महाराष्ट्रात दिसतील का, अशी चर्चा आता रंगलेली आहे। मात्र ही भेट जी आहे
ती साधी नसून प्रमुख नेते होते. म्हणजे सुभाष देसाई एकीकडे बाळासाहेबांचे विश्वासू, त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर आणि अंबादास दानवे अर्थातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. त्याचमुळे कुठेतरी नक्कीच राजकीय चर्चा झालेली आहे. आत्ता तिन्ही नेत्यांनी बोलणं टाळलं याचा अर्थ काहीतरी नक्कीच राजकीय गणित आतमध्ये घडतायत का, पडद्यामागे काही गोष्टी घडतायत का, हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरेंचा काय निरोप हे तिन्ही नेते घेऊन आलेत का, हे देखील बघावं लागेल. नक्कीच सुशांत.